खबरदार खान साहेब, आत बिन राहायचं. अरे चांडाळांनो, असा घात केला सवय. याद राखा, सबुरीनं राहायचं, नाहीतर याच यमुनेत तुमच्या रक्ताचं पाठ वाट्याल. ध्यानात ठेवायचं. कुंवर शमशीर मैण कीजिए. कुंवर शाही फौज पर ऐसी तलवार धरना गुनाह है. कुंवर देखिए, इससे तकलीफें बढ़ती जाएंगी. राजा जी, आप तो समझदार हैं, आप तो समझाइए इन्हें. राजा जी, हमारा भरोसा कीजिए. हमारे पिताश्री ने आपकी हिफाजत करने की जबान ली है. हम ये वचन ता कयामत नहीं भूलेंगे. राजा जी, मान जाइए. आपकी हिफाजत का जिम्मा हम पर है. कुंवर जी, आप पर और आपकी कौम पर हमें भरोसा है. तुम्ही राजपूत दिलेला शब्द पाळता. आपण आमची हत्यारं काढून घेतली ते ठीक, परंतु एक विनंती आहे. फर्जन शंभूराजे मुघली मनसबदार आहे, त्यांचा मान बादशाहांनी राखावा. जी राजा जी, हम आला हजरत से ये विनती करेंगे, आपकी अर्जी पेश करेंगे. कुंवर को शमशीर रखने की इजाजत मांगेंगे. आज्ञा राजा जी. राजे, आता काय करायचं? जे झालं ते भयंकर आहे. पंत, जे झालं ते योग्यच झालं. प्राणांवर बेतलं होतं ते कैदेवर निभावलं. आपण राज आपली हत्यारं काढून घेतलेत त्या बांडगुळानं. कवा बी घात करत्याल. आणि ती माणसं नाहीत, हैवान आहेत. अवा आपल्याला बी मारायला कमी नाही करणार. आम्हास मृत्यूचं भय कधीच नव्हतं आणि नाही, पण स्वराज्याची चिंता सतावते आहे. काळजी करू नका, आम्ही यातून काहीतरी मार्ग काढू आणि आपण सही सलामत आपल्या मुलखात परत जाऊ. आऊ साहब, आग्र्याहून खबर आहे. खबर लई वंगाळ आहे. काय खबर आहे चंद्रा? औरंगजेबाने राजेंना नजरकैदेत ठेवले. इतकंच काय, सन्यांची हत्यारं काढून ठेवली आहेत. जगदंब, भाऊ साहेब, आता काय करायचं? यावर काय उपाय आहे? आऊ साहेब, आता काय करायचं? आता काहीच नाही होऊ शकत का? काळजी नसावी. आई जगदंबा ढाल बनून राजेंच्या पाठीशी उभी आहे. राजे यातून मार्ग काढतील. भाऊ साहेब, असं असं हातावर हात ठेवून आपण इथे नाही बसू शकतो. काहीतरी करायला हवं, लवकरात लवकर. शत्रू आपल्यावर अष्टप्रहर नजर ठेवून आहे. आपण जर इथून काही हालचाल केली तर औरंगजेबास आयती संधी मिळेल. आपल्या इथल्या कृतीचा ठपका तो राजेंवर ठेवेल आणि अलम दुनियेसमोर राजेंना शिक्षा सुनावेल. मृत्यूदंड. याचाच अर्थ आऊसाहेब, आपण प्रत्येक पाऊल फार सावधगिरीनं टाकायला हवं.
अलबत्त. आता काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे. मिर्झा इथं ठाण मांडून बसला आहे. राजे तिथे विळख्यात आहेत. याचा फायदा घेऊन त्याने इथं काही विपरीत करायलाच नको. पंत, तुम्ही स्वतः जाऊन मिर्झाची भेट घ्या. त्यास त्याच्या वचनाची याद करून द्या. त्यास हेही सांगा की जोवर राजे आज्ञा करत नाहीत तोवर स्वराज्यातले सगळे मावळे तुमच्या बरोबर उभे ठाकतील. आणि राजेंचा हा शब्द आम्ही पाळू. परंतु आऊसाहेब, याने तो मिर्झा थांबेल असे वाटते आपणास? कदाचित नाही थांबणार, परंतु यावरही उपाय आहे. पंत, मिर्झा सांगा की तुम्ही बेल भंडारा उचलून दिलेल्या वचनाच्या भरोश्यावर राजे आग्र्यास गेले खरे, परंतु तिथं त्यांच्या केसासही धक्का लागला तर दक्षिणेतले वारे दिशा बदलतील. तुमच्या बरोबर उभा ठाकलेला प्रत्येक मावळा तुमच्या विरोधात उभा राहील. स्वराज्यातलं प्रत्येक मूल, आई, बहीण एक एक मावळा बनतील. गवताच्या पाती समशेरी होतील आणि मुघलांवर तुटून पडतील. आणि अशा प्रकारे तुटून पडतील की इथली काळी माती रंग बदलेल. मुघलानं पायदळी तुडवलेली ही माती त्यांच्याच रक्तानं धुवून पवित्र केली जाईल. परंतु आऊसाहेब, त्यानंही तो बदला नाही तर आम्ही दुसऱ्या पर्यायाची तजवीज करू. अफसोस, ये तीर तुम्हारे किसी काम नहीं आया. आपा हुजूर, मुझे माफ कर दीजिए. मैं अपनी जिम्मेदारी को अंजाम न दे सका. आप थोड़ा बंदोबस्त कर दे तो. बंदोबस्त? किस चीज का बंदोबस्त? आपा हुजूर, एक परेशानी है. शिवा को नजरबंदी में रखा गया है और पहरे भी बिठा दिए. वो अब बाहर नहीं आ पाएगा और उसे मैं बाहर से नहीं मार सकता. ये काम तुम्हें पहले ही मुकम्मल करना चाहिए था. अब हमसे क्या चाहते हो? पापा हुजूर, अगर आप मेरा शिवा के महल में जाने का बंदोबस्त कर दे तो मैं उसको मार सकता हूं. बाहर से तो उसे मार नहीं सका, और अंदर जाके तो उसका काम तमाम कर दूंगा. खामोश बेवकूफ, ये इतना आसान नहीं है. हमने खामखा तुम पर अपना वक्त साया किया. पहले जितनी नहीं, लेकिन उससे भी ज्यादा खूबसूरत लगती. वो नायाब नगीना आज हम तुझ में जड़ा देते. तुम्हें फिर से अपनी उंगलियों का ताज बना देते. मगर नहीं, हमारे जान नशीन भाईजान ने अनजाने में हमारे खिलाफ फैसला ले लिया. हमारे अरमानों पर पानी फेर दिया. क्या जरूरत थी उन्हें आज ही पहरे बिठाने की? क्या जरूरत थी? खम्मा गणी राजाजी. कहिए पंत. राजाजी, आमच्या राजांना आग्र्यात नजरकैद झाली आणि ती खबर आता कर्णोपकर्णी झाली आहे. आमच्या आऊसाहेबांच्या मनावर या घटनेमुळे फार ताण वाढला आहे. ही खबर ऐकताच आमची रयत धास्तावली. परंतु राजाजी, आमचे राजे आग्र्यास निघण्यापूर्वी आपण स्वतः खात्री दिली होती त्यांच्या सुरक्षेची. शिवपिंडीवरील बेलभंडारा उचलून आपण शपथ घेतली होती की राजेंच्या जीवास कुठलाही अपाय होणार नाही. हमें सब याद है और हम आज भी यही कहते हैं कि हम शिवाजी राजा पर कोई भी आंच नहीं आने देंगे. कसं राजाजी? आपण इथं दखनेत
आमचे राजे तिथं आग्र्यात. तिथं आमच्या राजांच्या जीवास काही घातपात झाला तर राजाजी काय आहे आपल्या हातात? हमारे ही हाथ में है. शिवाजी राजा की जान और हमारे वचन की हिफाजत की जिम्मेदारी कुंवर राम सिंह पर है. और वो अपना वचन, अपना काम पूरी शिद्दत से निभावेंगे. राजाजी, एक गोष्ट ध्यानी असू द्या. आमचे राजे आमचं दैवत आहेत. या सह्याद्रीची, या स्वराज्याची शान आहेत राजे. आणि या स्वराज्यातील लहान थोरांची, बायाबापड्यांची, गोरगरिबांची श्रद्धा आहे राजेंना. आणि या रयतेच्या संरक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी राजांनी स्वतःच्या लहान लेकराचा जीव धोक्यात टाकून आग्र्यात गेले राजे त्या मृत्यूच्या दाढेत. तिथं त्यांच्या किंवा शंभूराजांच्या जीवाला काही धोका असेल, त्यांच्याबरोबर काही बरे वाईट झाले, तर आम्ही काहीही सहन करणार नाही. राजाजी मुघलांच्या रक्ताचे पाठ वाहतील दखनेत. शांत हो जाइए पंत और धीरज रखिए. हम ऐसा कुछ ना होने देंगे. परंतु तसे झाले नाही तर तुम्हास कळणार देखील नाही कुठे काय घडले. या दखनेत मुघलांचा नामोनिशाण देखील राहणार नाही. येतो जिराव, तुमची भेट अशी लपून छपून घ्यायला लागेल असं कधी वाटलं नव्हतं. जीवलग मित्राला असं लपून भेटताना काळजाची चिरा पडतायत बघा. आम्हाला बरं वाटतं सुभेदार. आमच्या बी काळजाला भेगा पडल्यात. आमचं दुःख ना कोणास सांगता येत, ना काय भोकलून रडता येत. आमचं दुःख त्या महादेवास नाही ठाऊक. बरं तुम्ही सांगा, एवढा तातडीनं भेटायला आलायसा, समजा ठीक आहे ना? व समजा ठीक नाही नेतो जिराव. त्या राजासनी त्या औरंग्यानं नजर कैदेत ठेवलंय. त्यांच्या जीवाशी धोका आहे तिथं. आता स्वराज्याचं काय होणार, रयतेचं काय होणार, एकच सवाल जीवाला घोर लावतोय बघा. सुभेदार, स्वराज्य चिरंतन आहे, अबाधित आहे, आणि ते चिरंतनच राहणार बघा. स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी आऊसाहेबांची संध्यांची गरज आहे. तुमची बी नेतो जिराव. सुभेदार, आम्ही शेवटपर्यंत स्वराज्याच्या सोबत आहोत, पण आता आम्हाला राजगडावर येता येणार नाही. आम्ही मिर्जाकडे चाकरीला आहोत. पण तुम्ही सावध राहा. तसा जर वक्त बाकाला नव्हं तर मी आतून आणि तुम्ही बाहेरून चिरडून टाकू समध्यासनी. राजगडात धक्का नाही लागू द्यायचा. इसके खुराफाती दिमाग में कुछ भी चल रहा हो, वो हमसे दगाबाजी करने की सोचे या हमारे खिलाफ शमशीर उठाने की, मां बदौलत को किसी बात का कोई खौफ नहीं. उसकी हर चाल का मुंह तोड़ जवाब मिलेगा उसे. सच बात तो यह है कि वो कोहस्तानी चूहा अब हमारे पंजे में फंस चुका है. वो तो है आलीजा, तख्त पर अल्लाह ताला की मेहर नजर है. अब उस कोहस्तानी चूहे को उसकी औकात समझ में आएगी. लेकिन एक बात समझ में नहीं आ रही है हुजूर. अब तो वो हमारे शिकंजे में भी आ चुका है. फिर हम क्यों राह देख रहे हैं? क्यों ना अब हम उसे कत्ल कर दें? अभी नहीं, इतनी जल्दी नहीं. आज तक उस दखनी चूहे की वजह से तख्त का नुकसान कितना हुआ, इस सारे खर्चे की वसूली उस कोहिस्तानी चूहे से हम करेंगे. मुआवजा देना होगा उसे और फिर मरेगा वो. दुरुस्त है आला हजरत. अब आप क्या करने वाले हैं? क्या सोच है आपकी? बिल्ली जैसे खेलती है चूहे के साथ, वैसे हम खेलेंगे उस सिवा के साथ. बड़ा मजा आएगा इस खेल में. उसे उसकी औकात याद दिलानी है. वजीर सल्तनत, उसके सारे लोगों पर कड़ी नजर रखी जाए.
हमारे नजरबाजों को इनायत किया जाए। शंभूराजे, आबासाहेब आपल्या दालनाबाहेर सतत हालचाली सुरू आहेत. पहारे अजून कडक होत आहेत. आबासाहेब, वेळखा अजून आवळला तर काय करावं आपण? बसा. शंभूराजे, आमचंही त्याच गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. हे केवळ सूड उगवण्यासाठी केलं जात नाही हे नक्की. हा खेळ सुरू झालाय, मृत्यूचा खेळ. पण शंभू बाळा, तुम्ही काळजी करू नका. आबासाहेब, आपण असताना आम्हा चिंता ती कसली? प्रत्यक्ष काळ उभा ठाकला तरी आम्ही डरणार नाही. आम्ही आता विचार करतोय की पुढे काय होईल. शंभूराजे, त्या औरंगजेब नावाच्या अजगरानं आपल्या भोवती विळखा घातलाय. परंतु तो लगेच आपल्याला गिळंकृत करणार नाही. आता तो आपल्यावर बारीक लक्ष ठेवेल. हवेलीत कोण येतं, कोण जातं, कधी येतं, किती वेळ थांबतं, या सगळ्यावर लक्ष ठेवलं जाईल. अगदी हवेलीत शिरणाऱ्या वाऱ्याची सुद्धा चौकशी होईल, इतके कडक पहारे असतील. मग आबासाहेब, अशा परिस्थितीत आपल्याला डोळ्यात तेल घालून राहावं लागेल. अष्टौ प्रहर शंभूराजे, अष्टौ प्रहर सावधान राहावं लागेल. आता हा खेळ तलवारीचा राहिलेला नाही. हा खेळ बुद्धीचा झाला आहे. पटावर सोंगट्या मांडून काटशहाचा तर्क वितर्कांचा खेळ सुरू झाला आहे. धीर संपवण्याचा क्रूर खेळ. पण शंभूराजे, या खेळात आपणच जिंकणार. सह्याद्रीच्या वाघांना हार माहित नाही हे लवकरच कळेल त्या आलमगीर बादशाहला. शंभूराजे, आता तुम्हीच आमचे डोळे आणि तुम्हीच आमचे कान. बहिर्जींना भेटा. आग्र्यातली सगळी महत्वाची ठिकाणं लक्षात ठेवा. प्रत्येक रस्त्याचं रेखाटन करा. पुढची हुल्लड उठवण्यासाठी मोलाचं ठरेल. या शंभूराज, हे बघा, ही बाजारपेठ आहे. हे पाहिलं का? हे बघा. हिरोजी काका, पाहिजे. हा आग्र्याचा मोठा, भव्य आणि दिव्य बाजारपेठ. इथे मुघलांच्या राजधानीला शोभेल अशा सगळ्या चीज वस्तू आहेत. अहो, असणारच शंभूराज. अहो, जिथं जिथं मुघलांचं राज्य आहे का नाही, तिथून तिथून समध्या नामी कारागीर असली ना, त्या बादशाहनं इथं आग्र्यात आणून बसावलंय. हिरोजी काका, पाहिजे. इथे एवढा गलका का असावा? जादूगार नाही तर फकीर दिसतोय या कुणीतरी. जाऊन बघायचं का? चला चला. या पर्वतगार जिन खविस मेरे कनीज है. बड़े बड़े आदमजात मेरे कब्जे में है. पिंजरे में कैद है
बड़ा पिंजरा है, पहाड़ों में बसेरा जिसका वो चील आज पिंजरे में कैद है। या अल्लाह मदद!